आगामी लोकसभा निवडणूक आणि मराठा आरक्षण या विषयावर आज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते आपल्या संपर्कात असून चर्चा सुरू असल्याचं सूचक वक्तव्य केलंय। वेळ अजून वेळ आहे ना, वेट अँड वॉच आहे, लवकरच समजेल। महाविकास आघाडीमधले काँग्रेसची लोक माझ्या चर्चेत आहेत, म्हणजे स्वराज्याशी चर्चेत आहेत। मनोज जरांगे हे मराठा आरक्षण प्रश्नी प्रामाणिकपणे लढतायत, मात्र न्यायिक बाजू आणि भावनिक बाजू याचा समतोल साधून सरकारनं मराठा आरक्षण प्रश्नी कार्यवाही करावी असं मत संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलंय। मनोज जरांगे हा प्रामाणिक पद्धतीने आपल्या कसं आरक्षण मिळावं आहे समाजासाठी, हा त्याचा लढा आहे, ते कौतुकच आहे। पण माझी विनंती हीच राहणार आहे की न्यायिक बाजू आणि भावनिक बाजू याचा समतोल कसा साधता येईल, हा समतोल सरकारने आणि मनोज जरांगे पाटलांनी काढावा अशी माझी दोघांना विनंती राहील। शेवटी आरक्षण हे सर्वांनाच पाहिजे। मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचं काम सुरू आहे याचा आनंद आहे, मात्र सर्वेक्षण करताना कोणत्याही त्रुटी राहू नयेत याची काळजी घ्यायला पाहिजे असं मत संभाजीराजेंनी व्यक्त केलं। मला आनंद आहे की शेवटी सरकारने सर्वेक्षण करण्याचं ठरवलेलं आहे, कारण का आरक्षण मिळवायचं असेल तर तुम्ही मागासवर्गीय आयोगाच्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक मागास हे सिद्ध होणं गरजेचं आहे, तरच आरक्षण हे मिळू शकते। ही मागणी ज्यावेळी आपलं आरक्षण उडलं त्या दिवशीपासून माझी मागणी होती की तुम्ही एवढे वर्ष का घालवा लागलेलं आहे, एवढं प्रलंबित का करावं लागलं हा विषय। आता शेवटी आज सरकारला वाटलं ते आपण कौतुक करूया की सरकारने सर्वेक्षण करण्याचं सगळ्यांना म्हणजे आदेश दिलेले आहेत। पण माझी मनात परत ती भीती आहे की सर्वेक्षण असं करावं जेणेकरून हा समाज सामाजिक मागास हे सिद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी तुम्ही करत असताना एका आठवड्यात किंवा एका 10 दिवसात हे जर होत असेल आणि त्याच्या जुन्या त्रुटी परत राहत असतील तर परत तोच विषय पुढं आपल्याकडे येऊ शकतात की हा समाज मागास नाही आहे आणि तुम्ही यांना मागास सिद्ध कसं करताय। म्हणून ज्या त्रुटी आहेत त्याचा पूर्ण अभ्यास होणं गरजेचं आहे, त्याच्यावर पूर्ण युद्ध पातळीवर यंत्रणा लावणं गरजेचं आहे। बाकीचे ज्या सिस्टम्स आहेत तुम्ही जास्तीत जास्त लावा आणि 7 दिवस असं म्हणण्यापेक्षा किंवा 10 दिवस असं म्हणण्यापेक्षा जेवढा वेळ तुम्ही या मागासवर्गीय आयोगाला देऊ शकता तेवढा द्या, पण फुल प्रूफ। जरांगे पाटील हे मुंबईत येण्यापूर्वी सरकार तातडीनं घोषणा करून कशा पद्धतीनं आरक्षण देणार हे का सांगत नाही असा सवालही संभाजीराजे यांनी उपस्थित केला।